नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज मी बनवतोय कोथिंबिरीची वडी. खूप छान लागते मित्रांनो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कोथिंबीर धुवून घेऊयात. कोथिंबीर धुवून झाल्यानंतर वडी बनवण्यासाठी मी इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा तेलामध्ये भाजलेल्या काही मिरच्या, घरचा लाल तिखट, आल्याचा तुकडा, हळद, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, किसलेलं खोबरं, मीठ आणि 1 बाउल बेसन मी घेतलेला आहे. आता आपण किसलेलं खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि लाल तिखट मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये कोथिंबिरीची पानं घेऊन आपण त्यामध्ये सर्व पदार्थ मिक्स करणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. आता मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. आता कुकरच्या डब्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन ते डब्याला आतल्या बाजूने पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. चांगल्या रीतीने लावायचं आहे. आता आपलं मिश्रण या डब्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता आपण हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेऊयात. आता आपलं मिश्रण शिजवून झालेलं आहे. आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या आपण पाडून घेणार आहोत. आता आपण ह्या वड्या थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत.
आता शालो फ्राय करून झालेल्या आहेत. आता आपण त्या एका डिशमध्ये काढून सर्व करूयात. आता एका डिशमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. आता गार्निशिंगसाठी मी वरून थोडंसं खोबऱ्याचा किस घालत आहे. मित्रांनो, ही कोथिंबिरीची वडी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.